बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी शिक्षक हा वर्ग 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या 4 महिन्यापासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरल यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलींचं विनंदन केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांदर करत आहेत। पीडित विद्यार्थिनींनी सदर प्रकरण पालकांना सांगितल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे। पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। यावेळी संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षेची मागणी केली आहे। घटनेसंदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोल्याहून संजीव उमक यांची रिपोर्ट।